Hello, a warm welcome to the refreshing episode of Casual Gappa with Neha. आजच्या आपल्या एपिसोडचं नाव आहे द जर्नी ऑफ पॉझिटिव्हिटी. आता लास्ट टाइम आपण बघितलं होतं की हटके विचार करण्यासाठी आपल्याला कुठेतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड लागतो, राईट? सो हा जो काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे त्याच्यासाठी मनाचा मोकळेपणा हवा आहे, विचारांचं स्वातंत्र्य हवं आहे. पण ह्या सगळ्यांनी आपण पॉझिटिव्हिटी कशी अटेंड करणार हा मुद्दा आहे, बरोबर? मग मला सांगा, दिस पॉझिटिव्हिटी इज रिअली अ बझवर्ड or we are actually on daily basis trying to achieve this positivity? आणि पॉझिटिव्हिटी याचा अर्थ असा आहे का की देअर इज ॲब्सन्स ऑफ द निगेटिव्ह इमोशन्स? तर अजिबात नाही. when I'm saying positive thoughts or positivity, it directly considers how you are going to respond to any situation. ओके, आता माझं म्हणणं सांगायला मी परत तुम्हाला एक्झाम्पल्स देणार आहे. सो सगळ्यात सोपं एक्झाम्पल जे आपण खूप जणांनी बघितलं आहे, अनुभवतो सुद्धा, पण आपण नंतर विसरतो. सो ते एक्झाम्पल आहे छोट्या बाळाचं. ओके, जेव्हा एखादं बाळ 2-3 महिन्याचं असतं तेव्हा ते पालथं पडण्यासाठी खूपदा प्रयत्न करतं, असं असं असं. मग त्याच्यासाठी ते किती एफर्ट्स घेतं. मग मी आज ट्राय केलं, मला येत नाही आहे, जाऊ दे. उद्या ट्राय केलं, नाही येत, म्हणून ते सोडून देतं का? तर अजिबात नाही. ते छोटंसं बाळ कीप ऑन ट्राईंग दिस, आणि मग एक दिवस ते पालथं पडतं, मग ते गुडघ्यावर येतं, मग रांगायला लागतं, मग चालायला लागतं. ही एक प्रोसेस आहे, हे आपण विसरतो, बरोबर? अजून एक उदाहरण सांगते, ते असं की शेतकऱ्यांचं उदाहरण. आता तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांचा आणि पॉझिटिव्हिटीचा काय संबंध आहे? तर खूप छान संबंध आहे, कारण पॉझिटिव्हिटी हा एक विचार आहे जो आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. तर शेतकरी कसा काय? तर ज्यावेळी शेतामध्ये कुठल्याही प्रकारची पेरणी करायची असते तर त्यासाठी सगळं शेत तयार केलं जातं, चांगलं बी सिलेक्ट केलं जातं, मग ते लावलं जातं, त्याच्यासाठी योग्य ती फवारणी केली जाते. पण हे सगळं करत असताना तो जो कोणी शेतकरी आहे त्याला बरेचदा त्या अस्मानी संकटाला सामने जावं लागतं. मग तो असं म्हणतो का की ह्या वर्षी मला इतकं नुकसान झालं, आता पुढच्या वर्षी मी काही लावणारच नाही? तर नाही. अगेन शेतकरी सुद्धा चांगलं पीक येण्यासाठी प्रयत्न करत राहतो, तो गिवअप करत नाही. आणि तुम्ही मला सांगा, जर शेतकऱ्यांनी गिवअप केलं तर आपण खाणार तरी काय? सो शेतकरी जेव्हा एखादं पीक पेरायचं ठरवतो, त्याची छान काळजी घेतो, पण उद्या त्याचं काय होणार आहे हे त्याला माहिती नसताना देखील तो हा एक प्रकारचा जुगारच खेळतो ना. मग तुम्हाला असं वाटत नाही लहान मूल आणि शेतकरी हे किती पॉझिटिव्ह विचाराने पुढे जातात, बरोबर आहे ना? मग आपणही हा पॉझिटिव्ह विचार असा इतका सोपा असतो, तो जर स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केला तर कदाचित जमेल आपल्याला सुद्धा. आता तुम्ही असं म्हणाल की पॉझिटिव्ह विचार म्हणजे कधीच देर आर नो टफर डेज. तर असं काही नसतं. ऑब्वियसली सम डेज आर रिअली व्हेरी नाईस, इट गिव्स अस very much happiness, but sometimes some days are tougher. So what you are going to do in that tougher days? You are going to learn from those days, train yourself, guide yourself, and then only you can achieve the positivity. म्हणजे अगदी सोपं सांगायचं ना, तर अगर तो अच्छा अच्छा सोचोगे तो तुम्हारे साथ अच्छा ही होगा. आणि अच्छा अच्छा सोचने के लिए तुम्हाला एक मस्त मंत्र सांगते बरं का. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ETC, एक्सेट्रा मधलं ETC. सो एफर्ट्स, ट्राईंग अँड C इज कन्सिस्टन्सी. कळलं? सो एफर्ट्स, ट्राईंग अँड कन्सिस्टन्सी, दॅट इज ETC. हे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ट्राय केलं, करायचा प्रयत्न केला, तर ऑब्व्हियसली तुमचा जो काही प्रवास आहे तो खूप सुखकारक आणि पॉझिटिव्हिटीने भरलेला असेल असं मला वाटतंय. सो हे ETC ट्राय करून बघायला काय हरकत आहे? काय वाटतं तुम्हाला? नक्की मला सांगा. स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.